तर सगळ्यात पहिले मला गुड मॉर्निंग, शुभ सकाळ बरं का भावांनो बहिणींनो. आणि तुम्ही आता सांगितलं तुम्ही एवढं सगळं कुठं बरं चाललं तर टमटममध्ये बसून, आमच्या गावाकडे टमटममध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला समजून मी कुठे चालले तर. आणि जाता जाता एवढा पाऊस लागला राव, गाडीवर जाणं होतं पण पाऊस खूप होता, त्याच्यामुळं आम्हाला एसटी पण नाही भेटली आणि मग टमटममध्ये बसावं लागलं. तर बघा स्वतःची गाडी समजा नसल्यावर माणसाचे किती हाल होतात. असं नाही की पहिल्यापासूनच आपल्याला गाडी म्हणून, पण त्या गाडीची कुठेतरी सवय लागली होती की बुवा जास्त काय फिरलो नव्हतं, पण तरी पण आपलं स्वतःचं वाहन ते स्वतःच असते, हो का नाही भावना बनवून. तितक्या दाजीच्या माझे जोरदार भांडण लागलं होतं टमटममध्येच, त्याच्या माझे खूप जोरात भांडण लागलं होतं. कशामुळं असेच लागले होते आमचे नेहमी भांडणं चालते तर. आणि लवकरच मी दाजीकडून फाडी किती घेणार आहे, खरी गोष्ट सांगायला खोटं नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, तर मित्रांनो पावसाळा दिवस आहे आणि इकडं मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर असं इकडं हे फळं भरपूर भेटते बरं का खायला. आता आमच्या गावाकडं जे आपण इकडं राहतो जालना जिल्हा सिटीकडं, तर तिकडे नाही भेटत हे फळ. तर पहिलं तुम्हाला सांगते, हे आहे करवंद. आणि करवंद खायची खूप म्हणजे लय दिवसापासून इच्छा होती बरं का मायावाली. कशा लागतात मला माहितच नव्हतं आयुष्यपत क्या करवंद कशा लागतात. तर लय दिवसाची इच्छा होती करवंद खायचेत पण काय भेटलेच नाहीत बरं का. मग आज चला म्हणलं, जी आपली माझी बहीण आहे लहानी दीक्षा, तर दीक्षाताईच्या नवऱ्यानी दीक्षाताईनं सांगितलं की बुवा करवंद घेऊन या. मी सांगितलं म्हणलं त्यांना सांग, तर दीक्षाताईनं त्यांच्या नवऱ्याला करवंद सांगितले. तर खरं सांगायला त्याची टेस्ट एवढी छान आहे ना, गोड आहे. आणि आयुष्यामध्ये मी पहिलीच वेळेस करवंद खाल्ले. तर तुम्ही खाल्लेत का नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये. खरं छान लागतात. आणि थँक्यू सो मच दीक्षाताई, तुम्ही आम्हाला करवंद आणायला सांगितलं. तर आपल्या गावाकडे जांभळ हे भरपूर भेटते, तुम्हाला माहिती आहे ना. जांब, बोर, अजून काय राहते, गोखरं पण भरपूर खाय. गोखरं म्हणजे ते नाही का लाळूस राहते बघा, गोखरच म्हणते काय ते, कारबीट का काहीतरी म्हणते त्याला. तर ते भरपूर भेटतात. पण असे करवंद, हा भोकर माहिती भोकर, तर ते भरपूर भेटतात पण हे नाही भेटत आहे. तर म्हणलं चला मग मी त्यांना सांगितलं होतं मंगेशला, तर मंगेशने खूप सारे आणले. थँक्यू सो मच. तर धन्यवाद बरं का मंगेश, तुमच्यावाला तुम्ही मला आणून दिले. धन्यवाद, खरंच धन्यवाद, खूप खूप छान. आणि लय भारी लागतात खरंच सांगायला. आता अजून मला हे नाही माहिती याची बी खातात का नाही, तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही, बी खावा का फेकून द्यावा. याच्यामध्ये बी निघते, मला नाही माहिती बी खायचं का नाही. तर पहिलीच वेळेस खाल्ले ते आयुष्यात, खूप छान, एक नंबर. या खायला पावसा पाण्यात घेतो आम्ही लांब. शाळेत इकडे नाही आले, घरी लांब होते, म्हणलं ये घेऊन जा, मग आम्ही आलो. तर दीक्षाताई तुमचा थँक्यू. त्याच्यात काय थँक्यू दीक्षाताई म्हणजे तिच्यात काय, दीक्षाताईमुळे आज मला करवंद भेटलेत खायला. खरी गोष्ट सांगायची, तुला आवडेल लय भारी, एक नंबर लागले. जेव्हा आम्ही तिकडचे उतरतो ना त्या जेव्हा त्या हॉटेलचे गेलो तेव्हा बाया बसल्या त्या घेऊन, अशा मस्त राहते, एवढी फ्रेश राहते, काळे काळे एवढे असे टप्पूची टप्पू खायसारखे बघा. पण मला आवडत नाही म्हणून मी घेत नाही खायला.